नमस्कार, मी अरुणा किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत। आज बनवत आहे आपण तुपातल्या शेवड्या। आता आपण शेवड्यांची खीर म्हणतो, पण आमच्याकडे हे तुपातल्या शेवड्या म्हणतात। या शेवड्या ह्या आजच्या रेसिपीशी माझं खूप जवळचं नातं आहे। नातं म्हटल्यापेक्षा जिव्हाळ्याचं अगदी असं प्रेम आहे त्यात। आणि ही रेसिपी मी माझ्या मावशीकडनं शिकलेली आहे। आणि म्हणजे त्या एवढ्या काही हे होत्या की त्यांच्याबद्दल असे शब्द थोडे पडतात सांगायला। त्या पहिले डॉक्टर होते, MBBS आपल्या गव्हर्मेंट हॉस्पिटलला। नंतर त्यांनी मग जलम मतदारसंघामध्ये त्या 3 टर्म MLA राहिल्या आणि खूप असं भारी व्यक्तिमत्व होतं ते। म्हणजे आमदार असतानाही त्यांना अशी आवड होती काही काही करायची। त्यातूनच मग आम्ही छोटे छोटे होतो तरी पण त्यांच्याजवळ थांबू आम्ही काही बरंच काही शिकलो। आणि आज त्यांच्या आठवणीमध्ये मी ही रेसिपी दाखवते आपल्याला। ही म्हणजे त्यांच्या हातचं खायसाठी आम्ही अर्धा तास वगैरे असं छोटे होतो तेव्हा थांबत होतो, पण त्यांच्या हाताला अशी वेगळीच चव होती। माझी आई तर अजूनही बोलते की म्हणजे भेंडीची भाजी करावी तर बाईंनी, त्यांना सर्वजण लाडाने बाई म्हणायचे। कारण श्रद्धाताई टापरे असं कोणी बोललंच नाही त्यांच्याबद्दल। बाई आल्या का, बाई गेल्या का, बाई मुंबईला आहेत का, बाई काय करत आहेत, असं सर्वांच्या लाडक्या बाई होत्या त्या। आज त्या आपल्यामध्ये नाही आहे तरी पण त्यांच्या आठवणी माझ्यासोबत खूप काही आहे। आणि म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर मी एवढी मोठी नाही आहे की त्यांच्याबद्दल म्हणजे असं खूप काही सांगेल, पण खूप काही अशा आठवणी आहेत की मला म्हणजे रात्रंदिवस असे आठवण येते त्यांची। आता त्यांच्या आठवणीत आपण एक रेसिपी करत आहोत, बघू आपण रेसिपी करतही बोलू। पहिले मी हे ड्रायफ्रूट्स थोडे तुपात परतून घेते। त्या आमदार असताना त्यांच्याकडे कोणीही गेलं तरी पण असं नाराज होऊन कधीच आलेलं नाही। आमच्या नात्यात त्या पहिल्या म्हणजे आमदार होत्या, समाजात म्हटलं तरी चालेल। हे आपण आपल्या रेसिपीसाठी लागणारा बाकीचं साहित्य बघून घेऊ। शेवळ्या ह्या गव्हाच्या आहेत, घरी केलेल्या आहे। आणि हे ड्रायफ्रूट्स तर आपण तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहे। साखर आणि हे वेलची, विलायची, जायफळ याची ही पावडर आहे। हे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आपण शेवड्या फ्राय करतोय। मावशी टोमॅटोची बर्फी वगैरे खूप सुंदर करायचं। आणि जरी त्या मुंबईत असल्या तरी पण 2 दिवसासाठी यायच्या घरी, पण एवढं सारं व्यवस्थित टापटीप पद्धतशीर राहायचं त्यांचं खूप। नॅपकिन तर त्यांनी अशा रंगीबेरंगी कधीच वापरलेल्या नाही, शुभ्र अगदी। जेवढं सांगितलं तेवढं थोडंच आहे। क्षणोक्षणी त्यांची आठवण येते की म्हणजे एवढे आमदार असल्यानंतरही त्यांचे खूप असं वापरी स्वतःचं राहणीमान वगैरे खूप छान होतं। आईलाही नेहमी त्यांची आठवण येते। आपल्या शेवड्या झालेल्या आहे फ्राय। गॅस कमी करू आपण। आता आपण याच भांड्यामध्ये दूध टाकू। साधारण आपण पेलाभर दूध टाकतो। याला दूध भरपूर पाहिजे। दूध उकळत ठेवलेलं आहे आपण। आज कितीक वर्ष झाले तरी पण तशी शेवड्यांची म्हणजे तुपातल्या शेवड्या म्हणतो आम्ही, तुपातल्या शेवड्या आम्ही कधी म्हणजे करतो पण ती चव नाही आहे मावशीच्या हातची। मी घाबरायची खूप, म्हणजे त्यांचे मोठे डोळे वगैरे, पण खूप अतिशय प्रेमळ होत्या त्या। खूप सारं काही शिकलो आम्ही त्यांच्याकडनं।
त्यांनी कधीच कोणाला नाराज केलं नाही. खूप छान आमदार होत्या तेव्हा तर खूप सारं काही काम केलं त्यांनी. लाडक्या बाई होत्या त्या सर्वांच्या, बाई म्हणूनच ओळखायची त्यांना सर्व. अशी ही माझ्या मावशीच्या एक आठवणीतली रेसिपी आहे, ती आपण करू. साखर टाकून घेऊ. आता आपण ह्या शेवाळ्या टाकून देऊ याच्यामध्ये. दुधाला छान उकळी आलेली आपल्या, आणि थोडा वेळ होऊ देऊ. आता आपण ड्रायफ्रूट टाकून देऊ. आता आपण ही वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून दिलेली. अशी ही मावशीच्या आठवणीतली एक रेसिपी आपण केलेली आहे. गॅस बंद करते. ही रेसिपी आता आपण याला शेवड्यांची खीर म्हणतो, आम्ही तुपातल्या शेवड्या म्हणतो.